माझा जन्म कोकणामध्ये झाला. रायगड जिल्ह्यामध्ये, त्यावेळी त्याचं नाव कुलाबा जिल्हा होतं. कारण मी 78 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो आहे. माझा जन्म ज्या गावात झाला ते अलिबागपासनं 8-10 किलोमीटर अंतरावर आहे. आवास असं त्या गावाचं नाव आहे. आणि आवासचा अर्थ जिथे देवांचा वास आहे, निवास आहे, ती जागा. मी कसा राहणार तिथे, म्हणून मी आपलं पुण्याला आलो. म्हणजे वडिलांनी मला पुण्याला आणलं. माझं शिक्षण, माझी नोकरी, माझं लग्न, संसार हे सगळं पुण्यामध्ये झालं. पण मला ते गाव अजूनही खूप आवडतं. तर आमच्या घरामध्ये समुद्राचा आवाज यायचा. इतक्या जवळ ते समुद्राच्या आम्ही राहत होतो. त्यामुळे दर मे महिन्यात 2 महिने मी तिकडेच असायचो. माझी चुलत भावंड, मामे भावंड, आते भावंड सगळे आम्ही ते गोंधळ करायचो. घरही मोठं होतं, वाडी पण मोठी होती. तर समुद्रावर जायचं हे रोज संध्याकाळचं आमचं एक आकर्षण असायचं. आणि घरची आजी बिजी सगळे म्हणायचे, जा तुम्ही तिकडे, तेवढी पिळा कमी, आम्हाला गोंधळ कमी होईल घरामध्ये. जायचो. तर वेगवेगळ्या प्रकारचे शंख, शिंपले गोळा करायचे. हा नाद तेव्हापासून मला लागला. आणि माझ्या त्या गावाच्या समुद्रकिनाऱ्यावर नेरिटासारखे शंख मिळतात, स्टारफिशेससारखे काही प्राणी मिळतात, किंवा एक अत्यंत दुर्मिळ प्रकारचा शंख, म्युरेक्स, काटेरी शंख असं आपण म्हणू त्याला, तो मिळतो. कवड्या मिळायच्या, गायल्या मिळायच्या. खूप प्रकारचे हे जलजीव तिथे, त्यांची घरं, शंख शिंपले हे मिळायचे. मी ज्या वेळेला MSc झालो, पुढे अनेक निसर्ग शिबिरांना मार्गदर्शक म्हणून जायला लागलो, त्यावेळी आम्ही त्या समुद्रकिनारीवर एखादं गाव घ्यायचं आणि त्या गावामध्ये नेचर कॅम्प घ्यायचा, निसर्ग संस्कार शिबिर घ्यायचं. त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की हे नुसतं मराठी नावं नाही येऊन चालणार. आपल्याला त्यांची जागतिक नावं जी वापरली जातात ती कळली पाहिजेत. त्यातनं वेगळे पण काय आहे त्यांचं हे कळलं पाहिजे. एखादा म्युरेक्स हा अगदी शेड्यूल 1 मधला नाही, पण अति दुर्मिळ असणारा शंख आहे, पण तो आमच्या किनाऱ्यावर त्यावेळी मिळायचा. तर हे वेगळे पण ज्यावेळी मी मुलांना सांगतो, किंवा काही शंख, मोठाले शंख असे वाजवता येतात, पण छोटे शंख पण वाजवता येतात. ते नेरिटा मगाशी जसं मी उल्लेख केला तो. तर या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत, आपण त्याचा अभ्यास करायला पाहिजे. आणि ते जर जगात इतरत्र कुठे मिळत नसेल तर ते राखलं पाहिजे. कारण समुद्रकिनाऱ्यावर मिळतात म्हणजे भरपूर मिळतात असं नाही होत. दुर्मिळ असतात ते, कोणी उचलत नाही म्हणून ती शिल्लक असतात तिथे. तर ते आपण जपलं पाहिजे. आणि हा समुद्र नीट समजावून घ्यायला पाहिजे. समुद्रात मी तर उदंड पोहलो आहे समुद्रामध्ये. भरती असो, ओटी असो, काही असो, मला पोहायला खूप आवडतं. पण त्याच्याबरोबर समुद्रातले इतर जलजीव, मग त्यात सी अर्चिन्स असतील, सी कुकुंबर्स असतील, प्रवाळ असतील वेगवेगळे. आता आवासच्या किनाऱ्यावर प्रवाळ तेवढे नाही मिळत, पण महाराष्ट्रात काही समुद्र किनारे आहेत की जिथे वेगवेगळ्या तऱ्हेची कोरल्स म्हणजे प्रवाळ हे बघायला मिळतात. विशेषतः जगामध्ये उत्कृष्ट प्रवाळ हे ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेला बघायला मिळतात. ग्रेट बॅरियर रीफ म्हणतो आपण. मालवणच्या इथे खूप मोठ्या प्रमाणावर प्रवाळ बघायला मिळतात. हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे की माझ्या महाराष्ट्रात हे आहे. महाराष्ट्र म्हटल्यानंतर शिवाजी महाराज म्हटल्यानंतर किल्ले, हे जितकं खरं आहे, तसं महाराष्ट्र म्हटलं की निसर्ग आहे. निसर्गाचे वेगवेगळे दालनं आहेत आणि त्याचाही आपण अभ्यास करायला पाहिजे. समजा आपण जलदुर्गावर जाणार असलो तर समुद्रकिनारा आपल्याला परिचित पाहिजे. तिथे असणारी कांदळवनं, ज्याला मॅनग्रोव्ह फॉरेस्ट असं म्हणतात, तर ती मॅनग्रोव्ह फॉरेस्ट जर नसतील तर या सुनामी, आता खूप त्याचं गाजावाजा चालू आहे, सुनामीच्या लाटा, त्यामुळे नुकसान खूप होतं. त्या कांदळवनामुळे होत नाही, ते या खारफुटीमुळे ते होत नाही. आपण काही टूथपेस्ट वापरतो, उदाहरणार्थ मेस्वाक नावाची, तर साल्वाडोरा नावाचं एक मॅनग्रोव्ह आहे, त्या मेस्वाक तयार करण्यासाठी वापरलं जातं. काही तिथे फळं, काही, सगळ्या नाही, काही खारफुटींची खाण्याजोगी असतात, तर ती थोडीशी सफरचंदासारखी लागतात, तर ती आपल्याला बघायला मिळतात. अशा अनेक गोष्टी कांदळवनात, म्हणजे जे समुद्राच्या इथेच मिळणार. म्हणजे आता मुंबईजवळ ऐरोली तिथे इंटरप्रिटेशन सेंटर तयार केलं आहे. त्यात तुम्हाला सगळ्या कांदळवनातल्या झाडांची प्रत्यक्ष स्पेसिमेन आणि त्याचे फोटो आणि त्याची माहिती असं तिथे दिलेलं आहे. सगळ्या तऱ्हेचे तिथले प्राणी, केवळ मासे नाहीत, माशांव्यतिरिक्त इतर प्राणी खूप असतात, ते तिथे ठेवलेले आहेत.